साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। एच बुद्धातीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी जो व्याख्यात केलेला असा सुस्पष्ट करून सांगितलेला जो 4 सतीपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्दीपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधान आणि अठ्ठंगिको मग्गो असा 37 बोधी पक्षीय धर्म जो धम्म आणि भगवंताचा पावन पवित्र भिक्खू संघ जो श्रोतापन्न सकृदागामी अनागामी अरहंत मार्गस्थ फलस्थ। प्रथमता या तिन्ही रत्नाला माझे त्रिवार अभिवादन असो। 24वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद हिंगोली या अखिल भारतीय या बौद्ध धम्म परिषदा जे अध्यक्ष आहेत धम्मसेवकजी महास्थवीर भंतेजींना त्रिवार अभिवादन असो। उद्घाटक डॉक्टर भिक्खू उपगुप्त महास्थवीर भंतेजींना त्रिवार अभिवादन। इथे उपस्थित इंदवंश महास्थवीर भंतेजींना त्रिवार अभिवादन। तसेच पय्या रतन थेरो भंतेजींना त्रिवार अभिवादन असो। तसेच भरपूर भिक्खू आहेत माझ्याहून जेवढे मोठे आहेत सर्व भंतेजींना त्रिवार अभिवादन असो। माझ्याहून लहान असतील त्यांच्या सर्वांच्या प्रती मी मंगल मैत्री करतो। तसेच ज्यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये अनेक लोकांचे कल्याण झाले असे विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत कृतज्ञतेची जाण ठेवतो। आणि इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासका बाल तथा बालिका सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि आपल्या धम्मदेशनेला सुरुवात करतो। सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। की बुद्धाचे उत्पन्न हे खूप सुखकर असते आणि बुद्धाची सद्धम्म देशना ही पण खूप सुखकर असते। सुखा संघस्स सामग्री संघाचं एकत्रित येणं हे खूप सुखकर असते। तसंच समग्र येऊन तप करणं हे पण खूप सुखकर असते, खूप दुर्लभ असते। म्हणून बुद्ध म्हणतात इधनंदती पेच नंदती कत पुण्य उभयथ नंदती पुण्यं मे कतंती नंदती भियो नंदती सुगतिं गतो। की जे लोक पुण्य कर्म करतात
ते लोक इथेही आनंदित होतात आणि ते मेल्यानंतर सुद्धा परलोकात सुद्धा आनंदित होतात आणि ते सुगतीला प्राप्त होतात. ही धम्मपदातली यमक वर्गातली 18वी गाथा. इध नंदती पेच नंदती कत पुण्य उभयथ नंदती पुण्यने कतंती नंदती भियो नंदती सुगतिंगत. तर जे लोक आता हे जे आयोजन केलं आहे, दानादी पुण्य कर्म केलं आहे, तर त्यांनी खूप हे पुण्यकर्म केलं आहे, तर हे इथेही आनंदित होतात, तर मरताना सुद्धा ते आनंदित होतात, मेल्यानंतर ते सुगतीला प्राप्त होत असतात. म्हणून पुण्यंचे पुरिसो कैरा कैरा तेन पुन पुनंग तम्मी छंदं कैराथ पुण्यं सुखस उच्चय. की पुण्य करणाऱ्या व्यक्तीने हे पुण्य वारंवार करत राहिलं पाहिजे. ही धम्मपदातली 118वी गाथा. पुण्यंचे पुरिसो कैरा कैरा तेन पुन पुनंग तम्मी छंदं कैराथ पुण्यं सुखस उच्चय. की पुण्य करणाऱ्या व्यक्तीने एकदाच नाही तर ते वारंवार पुण्य करत राहिलं पाहिजे. जसं आपण एकदाच जेवण केलं तर पुन्हा जेवण करायची गरज नाही का? रोज जेवण करावे लागते की नाही, हे शरीर चालण्यासाठी. पण जे आपलं मन आहे, चित्त आहे, त्याला जर पुनीत करायचं असेल, त्याला जर सुखी बनवायचं असेल, तर आपल्याला एकदाच नाही तर ते वारंवार रोज पुण्यकर्म करावं लागतं. त्याचा असा छंद बनवावा लागते. जसं आपण रोज भोजन करतो तसंच आपण रोज दान दिलं पाहिजे, रोज विहारात गेलं पाहिजे, साफसफाई केली पाहिजे, पंचशील धारण केलं पाहिजे, अष्टशील धारण केलं पाहिजे, उपोषित व्रत धारण केलं पाहिजे, आपलं विहार स्वच्छ ठेवलं पाहिजे, आहे की नाही? तर हे काय आहे? पुण्याचं काम. एकच दिवस नाही, रोज 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 रोज. तर पुण्य करणाऱ्या व्यक्तीने हे वारंवार पुण्य करणं, हे असा आपला स्वभाव बनवला पाहिजे. स्वभाव याचा असा एक छंद बनवला पाहिजे की जे पुण्य केल्याने आपल्याला सुख उत्पन्न होते. पण 117 नंबरची गाथा आहे. पापंचे पुरिसो कैरा नतं कैरा पुन पुनंग न तम्मी छंदं कैराथ दुःखं पापस्थ उच्चयो. की पाप करणाऱ्या व्यक्तीने जरी एखाद्या व्यक्तीच्या हातून जरी पाप झाला असेल, पाप म्हणजे काय? जसं की प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, नशापता करणं, हे पाप कर्म आहे. जरी घडला असेल तर नतं कैरा पुन पुन, त्याला वारंवार करू नका. कारण पाप कर्म केल्याने दुःखच दुःख उत्पन्न होते. दुःखं पापस्थ उच्चय. तर पापही आहे, पुण्यही आहे. प्राणी हिंसा केली तर पाप होते, प्राण्यांचे लालन पालन केले तर पुण्य होते, चोरी केली तर पाप होते, दान दिलं तर पुण्य होते, व्यभिचार केला तर पाप होते, ब्रह्मचर्य पालन केलं तर पुण्य होते, खोटं बोललं तर पाप होते, सत्य बोललं तर पुण्यच पुण्य होते. नशापता करणारा व्यक्ती तर पापच पाप कर्म करतो. आपण ही ध्यानाची नशा केली पाहिजे. बुद्ध धम्म संघावर दृढ श्रद्धा ठेवून, पण ती कशी? एकदम दृढ श्रद्धा. कशी श्रद्धा असली पाहिजे? बुद्धाच्या 9 गुणावरती, धम्माच्या 6 गुणावरती, संघाच्या 9 गुणावरती. हे जे 24 कड्याचं चक्र आहे, हे चक्र आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्या बुद्धाचे 9 गुण, त्यांचे जे 32 लक्षण आहेत, 80 अनुव्यंजन आहेत. त्या मूर्तीत बुद्ध नाहीये, पण त्याच्यात त्यांचे गुण आहेत. तर हे आपल्याला आपल्या आतमध्ये उतरवता आले. त्यासाठी उपोषित धारण करावं लागते, शीलवान बनावं लागते. असंच नाहीये पुण्य होत. म्हणून जसं इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे बुद्धाचे 9 गुण.
सभ्य बुद्धा समसमा, सगळे बुद्ध कसे असतात? समान असतात. 32 लक्षणं 80 अनुव्यंजनाने. जसे जे 28 सती परित्त आहे, जे 28 बुद्ध सांगून गेले, जे बुद्धवंश पालीमध्ये 25 बुद्धाची वंशावळी दाखवलेली आहे. तुम्ही जर वाचली असेल तर तनहन करो, मेधं करो, शरणं करो, हे जी बुद्धाची गाथा आहे, वंदना आहे, तर हे आपल्याला पाठ असली पाहिजे. तर सगळे बुद्ध कसे समान असतात, तर त्या गुणावर श्रद्धा असली पाहिजे. आपण कित्येक लोक बघतो, आपल्यातच आपण म्हणतो आपले लोक आहेत, पण त्यांच्या घरात गेलं तर कोणत्या कोणत्या बाबाचे फोटो असतात, सैलानी बाबाचे फोटो आहे की नाही, कोणत्या कोणत्या देवीचे फोटो. कारण आपल्याला बुद्धावर श्रद्धा नाही आहे ना, त्याच्या गुणावर श्रद्धा नाही ना. त्याच्यामुळे काय होते, मग आपण शिलाई पालन करत नाही, मग आपल्या तंबाखाची सवय असते, मग दारूची सवय असते, आहे की नाही. मग आपली श्रद्धा आहे का बुद्धावरती? जो व्यक्ती शीलवान आहे, जो पंचशिलेचं पालन करतो, जो व्यक्ती अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टम्यांना उपवास धारण करतो, असा व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रद्धावान असतो. म्हणून बुद्धाने महामंगल सूत्र सांगितलं आहे देवता आणि मनुष्यासाठी, आहे की नाही. तर हे महामंगल सूत्र 38 मंगल धर्म जे हे देवता आणि मनुष्यासाठी सांगितले आहे. काही लोक भ्रमित होतात, मग देवता आहेत का, कोणते देवता आहेत. आपण जर धम्मचक्र प्रवर्तन सूत्र वाचलं तर त्याच्यात देवता सांगितले आहे, जे बुद्धाला सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवात. बुद्ध कसे आहेत? देवता आणि मनुष्याचे शास्त्र आहेत, जे बिघडलेल्या लोकांना सरळ मार्गावर चालवणारे. जसे प्राणी हिंसा करणारे लोक असतील तर त्यांना प्राणी हिंसा करू देत नाहीत, चोरी करणारे लोक असतील त्यांना चोरी करू देत नाहीत, त्यांना त्याचे कर्म आणि कर्माचे विपाक सांगतात की त्या कर्मामुळे आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या प्राण्यामध्ये जन्म घेऊ शकतो. जोपर्यंत या विश्वामध्ये हे जे चक्र आहे, पटिच्च समुत्पाद आहे, दुःख चक्र आहे, तर हे 24 कड्याचं चक्र आहे. 12 अनुलोम, 12 प्रतिलोम, हे सगळे अविद्या भरलेली आहे. त्यामुळे तुमची श्रद्धा डामाडोल होत राहत असते. तर आपली श्रद्धा दृढ करण्यासाठी हे पटिच्च समुत्पाद पण समजला पाहिजे. जे लोक ध्यानी असतात, जे लोक खूप त्रिपिटकाचा अभ्यास करत राहतात, त्यांना हे कळू शकते, है की नाही. म्हणून महामंगल सूत्र चांगल्या पद्धतीने देवता लोकांना आणि मनुष्य लोकांना सांगितलं. यंग मंगलं द्वादशही चिंतयंसुस देवता सोत्थानं नादि गच्छन्ति 38 मंगलं देशितं देवदेवेनं सब्ब पाप विनाशनं सब्ब लोकं हितत्थाय मंगलं तं भनामहे. एवं मे सुतं एकं समयं भगवा सावथियं विहरति जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे अथको अन्यतरा देवता अभिकंताय रत्या अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठिता खोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभास. तर बहुदेवा मनुष्याच मंगलानि अचिंतयु आकंखमान सोत्थानं ब्रूहि मंगल उत्तम. एकदा देवता लोकांमध्ये अशी चर्चा चालली होती की आम्ही 1 वर्ष नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 12 वर्षापासून आम्ही चिंतन करत आहोत की खरोखर मनुष्याचं आणि देवताचं उत्तम मंगल कशामध्ये आहे. ते विचार करत होते. तर एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये विहरत असताना रात्रीच्या प्रहरी एक देवता आली. तर साध्या डोळ्याने देवता दिसत नाही, जशी हवा आपल्याला दिसते का, नाही, ते बुद्धाला दिसत होते. कारण बुद्ध तिन्ही काळाचे जाणकार असतात. हवा जशी दिसत नाही तसेच साध्या डोळ्यांना नाही, त्याला दिव्य नेत्र पाहिजे, दिव्य चक्षु पाहिजे, तेव्हा त्या देवता दिसत असतात. महासमय सूत्रात किती साऱ्या देवता सांगितल्या आहेत, तुम्ही जर वाचला असेल. भूमीच्या देवता आहेत, पहाडाच्या देवता आहेत, चंद्राच्या देवता आहेत, सूर्याच्या देवता आहेत,
पाण्याच्या देवता, अग्नीच्या देवता, ह्या कित्येक रंगीबेरंगी देवता सांगितलेल्या आहेत. पण जे बाबासाहेबांनी नाकारल्या त्या देवता वेगळ्या, त्या कर्मकांडी देवता आहेत, त्या बनवलेल्या देवता आहेत. पण त्या ज्या देवता आहेत, ज्या बुद्धाला वंदन करायला यायच्या, त्या सुत्तामध्ये सांगितलं आहे. तुम्ही वाचलं पाहिजे, तेव्हा तुमची खरी श्रद्धा जागेल. तर त्या तेवढ्या देवतांनी भगवंताजवळ येऊन, म्हणजे ते देवता रात्रीच्या प्रहरी आला देवता भगवंत त्या जेतवन विहारात होते. त्या जेतवनाला प्रकाशमान करून, एकदम आलोक प्रकाश भगवंतासमोर येऊन उभी राहून भगवंताला विचारत होते की आम्ही 12 वर्षापासून चिंतन करत आहोत. काय चिंतन करत आहोत? की खरोखर मनुष्याचं आणि देवताचं उत्तम मंगल कशामध्ये आहे. तर बुद्ध काय म्हणले? असेवनाच बालानंद पंडितानंद सेवना पूजाच पूजनीयानंद एतं मंगल उत्तम. की मूर्खाची संगती करू नये, पूजनीय लोकांची पूजा करावी, त्यांची संगती करावी, यामध्ये तुमचं उत्तम मंगल आहे. त्या देवताला सांगत होते. आसेवनाच बालानंद, आसेवन कोणाला म्हणलाय? जे मूर्ख आहेत. आता मूर्ख कोण आहेत? जे लोक दारू पितात, तंबाखू खातात, सिगरेट पितात, नशापता करतात, है की नाही, चोरी करतात, प्राणी हिंसा करतात, व्यभिचार करतात, खोटे बोलतात, हे पाचही शील भंग करणारे यांना भगवंतांनी काय म्हटलं आहे? मूर्ख म्हटलं आहे. आता जे जे पंचशील पालन करत असतील ते सज्जन आहे, बाकीचे सर्व मूर्खच आहेत असं म्हणायचं. कारण ते बुद्ध सांगत आहेत त्या सूत्रामध्ये. तर असेवनाचं बालानंद पंडितानंद सेवन, म्हणून मूर्खाची संगती करू नये. आता एखादा जर हत्या करणारा माणूस असला तर आपण त्याच्यासोबत राहून आपणही तसेच बनतो. मग आता आपणही मूर्ख नाही का बनू शकत? चोरी करणारा व्यक्ती असला की तो त्याच्यासोबतही चोरी करायला लागतो, मग मूर्ख होणार नाही का? होतो. व्यभिचार करणारा असला तर व्यभिचारासोबत राहिलं तर मूर्ख बनून जातो, खोटं बोलणाऱ्यासोबत मूर्ख बनून जातो. म्हणून हे पाचही शील भंग करणाऱ्याची कधीच संगती करू नये. म्हणून पूजनीय लोक कोण आहेत? जे पंचशील पालन करतात, अष्टशील पालन करतात, दसशील पालन करतात, प्रातिमोक्षशील पालन करतात, इंद्रिय संवरशील. हे भिक्खूंसाठी सुरुवात होते. जसे पंचशील हे उपासकाचे आहे. बाबासाहेबांना जीवनभर 5 शीलाचं पालन करून, या त्रिपिटकाचा अभ्यास करून, एवढं सारं मोठं डिग्र्या मिळवून, MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ऑफ ॲट लॉ, एवढं या विनय पिटकातून हे डेमोक्रेसी आहे, हे संविधान, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, असं हे संविधान बनवून आज हे विश्वातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिलं. बघा, हे भिक्खूंचे नियम विनय पिटकाच्या अंतर्गत येते. म्हणून बाबासाहेबांनी 5 शीलाचं पालन करून या देशावरती, या विश्वावरती छाप सोडून निघून गेले. आज साऱ्या विश्वात त्यांची जयंती कशी साजरी होते, है की नाही? विचार करा, या 5 शीलामध्ये किती पावर आहे. 8 शील पालन केले तर त्याचा कितीकच लाभ होतो. आर्य उपोषण पालन करून पहा, भिक्खू बनून पहा, तुम्हाला लगेच तुमचा सत्कार सुरू होते. बघा, सामनेर बना किंवा भिक्खू बना, लगेच तुमचा सत्कार होणं. म्हणजे हे काय आहेत? हे पूजनीय लोक आहेत. तर बुद्ध काय म्हणतात? आसेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. की पूजनीय लोकांची पूजा करावी, त्यांची संगत करावी. पण जे मूर्ख लोक आहेत, जे प्राणी हिंसा करतात, चोरी करतात, व्यभिचार करतात, खोटं बोलतात, नशापता करतात, दुसऱ्याला लुटतात, व्यर्थ बडबड करत राहतात, हे सर्व मूर्ख म्हटले आहे असं बुद्ध त्या गाथेत म्हणतात. त्याच्यानंतर काय म्हणतात? पतिरूप देश वासोच पुब्बे चकत पुण्यता अत्त समापनी दिस येतं मंगल उत्तम. पतिरूप देश वासोच, की आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी निवास करणं. एखाद्या भिकाऱ्याच्या किंवा झगडालू अशा टोळीच्या ठिकाणी आपण जर राहिलो किंवा तशा ठिकाणी आपण त्या लोकांमध्ये राहिलो तर आपणही तसेच बनतो, मूर्खासारखेच बनतो. म्हणून तशा ठिकाणी न राहता चांगल्या चांगल्या ठिकाणी राहणं.
जिथं पंचशील पालन करणारे लोक असतात, अष्टशील पालन करणारे लोक असतात, अशा लोकांच्या ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी राहणे. पतिरूप देश वासोच कुब्बेच कथ पुण्य. पूर्व जीवनाचं आपलं पुण्य संचित आणि याही जीवनात आपण पुण्य संचय करत राहिलं पाहिजे. म्हणून सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन. की सर्व पाप कर्मापासून दूर राहणे, कुशल कर्माचा संचय करणे, आपल्या चित्ताला विकारातून मुक्त करणे, आपल्या चित्ताला निर्मळ ठेवणे, हेच बुद्धाचं शिक्षण आहे, हेच बुद्धाचं शासन आहे. म्हणून चांगल्या चांगल्या ठिकाणी निवास करणं, आपला पुण्याचा संचय करत राहणं. पतिरूप देश वासोच पुब्बेच कथ पुण्यता अत्तसम्मापनी दिज येतं मंगल उत्तम. अशा लोकांचं उत्तम मंगल होत असतं. त्याच्यानंतर बाहू ससंच सीपंच विनियोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा येतं मंगल उत्तम. बहुश्रुत होणं, बाहू ससंच सीपंच, चांगलं शिल्पकला शिकणं. अजिबात आपली अशी मिथ्या आजीविका नसली पाहिजे. जशी नशापता, जे काही दारूचा धंदा नसला पाहिजे, मांस विकण्याचा धंदा नसला पाहिजे, विष विकण्याचा धंदा नसला पाहिजे, जे काही शस्त्र अस्त्र असतात त्याचा व्यवसाय नसला पाहिजे, त्याला आजीविका म्हणतात. तसंच चांगलं आपण शिल्पकला शिकलं पाहिजे, चांगलं मूर्तिकार बनलं पाहिजे, पेंटर बनलं पाहिजे. आपल्यामध्ये चांगल्या चांगले कला असल्या पाहिजे, इंजिनियर बनलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे, है की नाही, पायलट बनलं पाहिजे, हे असं बनलं पाहिजे. अशा शिल्पकला आपल्यामध्ये असल्या पाहिजे, अशा कला असल्या पाहिजे. आणि विनयाचं सुशिक्षित, आणि आपण विनयशील बनलं पाहिजे. आपल्यामध्ये डिसिप्लिन असली पाहिजे, एकदम रांगेमध्ये. खरंच आपण बुद्धिस्ट हो. रांगेमध्ये बसणं, स्त्रिया एक साईडला, पुरुष एक साईडला, ही धम्माची ओळख आहे. चप्पल एक साईडला असल्या पाहिजे. तुम्ही थायलंड जा, श्रीलंका जा, जापान जा, म्यानमार जा, बघा त्यांची कशी डिसिप्लिन असते. ते बुद्धिस्ट खऱ्या अर्थाने लोक बघा, विहारात काय कमी आहे तुरंत दान देतात. भिक्षूचा एवढा सन्मान करतात की त्यांच्या समोरून असे लवून जातात, गुडघ्यावरती जातात. त्यांच्या चप्पल एका सारख्या अशा लाईन मध्ये असतात. असं आपण विनयशील बनलं पाहिजे. विनयाचा सुशिक्षितो सुभाषिताचा या वाचा. आपली वाणी कशी असली पाहिजे? सुभाषित असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आणि आपली वाणी आहे का चांगली? किती मनात क्रोध येतो, आपल्या मनाच्या व्यतिरिक्त बोललं कोणी की, आहे की नाही? तर आपली वाणी सुभाषित बनण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागते, ध्यान साधना करावी लागते, दान पुण्य कर्म करावे लागतात. तेव्हा आपली ही वाणी सुभाषित बनत असते. सुभाषिताच या वाचा येतं मंगल उत्तम. भगवान म्हणतात की तुमची वाणी जर चांगली असेल तर तुमचं उत्तम मंगल होते. त्याच्यानंतर माता पितू उपठ्ठान पुत्र दारस संग हो अनाकुलाच कम म्हणता येतं मंगल उत्तम. आई वडिलाची सेवा करणे, मुला बाळा पत्नीचा सांभाळ करणे, दुसऱ्याला उद्विग्न करेल असा व्यवसाय न करणे, यामध्ये तुमचं उत्तम मंगल आहे. आपण बघतो आपल्या समाजात कित्येक लोक आपले दारू पिणारे असतात, आपल्या आई वडिलाला घरातून बाहेर काढून देतात, आहे की नाही? त्यांना झोपडीत राहावं लागते, कोणी त्यांची सेवा करत नाही. आणि मेल्यानंतर मग मोठमोठाले फोटो लावतात, त्यांच्या नावाने भोजन दान देतात, आहे की नाही? आमचे हे असे होते ना आमचे हे तसे होते. आणि जिवंत असताना पाणी सुद्धा विचारत नाहीत, असेही लोक आहेत. म्हणून बुद्ध काय म्हणतात? आई वडिलाची सेवा करणं, मुलाबाळा पत्नीचा सांभाळ करणं. असे आपले कित्येक लोक आहेत की त्यांची मुलं बरोबर शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांना व्यवस्थित पैसा पुरवत नाहीत. त्याचा वडील खूप पिणारा असतो, दारू पिणारा, झगडालू, आहे की नाही? असे कित्येक लोक आहेत. म्हणून आई वडिलाची सेवा करणं, मुलाबाळा पत्नीचा सांभाळ करणं, बुद्ध म्हणतात यामध्ये तुमचं उत्तम मंगल आहे. बघा, 5 शील पालन करून सुद्धा आपल्याला उत्तम मंगल साधता येते, पण ते आपल्याला बुद्धाच्या शिक्षेनुसार. तर दानंच धम्मचर्यंच ज्ञातकानंच संग हो अनवज्जानी कम्मानी येतं मंगल उत्तम. दान देणं, धम्माचं आचरण करणं, ज्ञातिगण रिश्तेदाराची संगती करणं, त्यांचा आदर सत्कार करणं, यामध्ये तुमचं उत्तम मंगल आहे.
आहे की नाही? तर म्हणून आपण दान तर करतो, धम्माचा आचरणही करतो, ज्ञातिगण रिश्तेदाराचा सत्कारही करतो, म्हणून आपलं उत्तम मंगल होत असते. जर नसाल करत तर करायला सुरुवात कर. त्याच्यानंतर आरती वीरती पापा मज्जपानाचं संयमो अपमादोच धम्मेसु एक मंगल उत्तम. आपल्या काया वाचा मनावर संवर करणं. कायेनं 3 पाप कर्म करू नये. प्राणी हिंसा, चोरी, व्याभिचार. वाचेनं खोटं बोलू नये, व्यर्थ बडबड करू नये, चुगली करू नये आणि कटू वचन बोलू नये. असे 4 हे वाणीचे पाप कर्म करू नये. मनामध्ये द्वेष धरू नये, लोभ धरू नये, मोह बाळगू नये. असे हे 10 पाप कर्म करू नये. आपल्या काया वाचा मनाला शुद्ध करावं, त्याच्यावर संवर करावा. यामध्ये तुमचं उत्तम मंगल आहे असं बुद्ध म्हणतात. गारवोच निवातोच संतुष्टीच कथन्युता कालेन धम्म सवनं एतं मंगल उत्तम. गौरवशील होणं. आपल्याला कोणी थोडस चांगलं जरी बोललं तर आपण त्याच्या प्रती खूप गौरव केला पाहिजे. गारवोच निवातोच संतुष्टीच कथन्युता. संतुष्ट बनलं पाहिजे. आपल्यामध्ये संतुष्टता, आपल्यामध्ये जेवढं काय आहे आपण त्याच्यात संतुष्ट राहणं शिकलं पाहिजे. संतुष्टीचं कथन्युता. त्या जे कोणी आपल्याला चांगलं बोलते किंवा आपल्या प्रती चांगलं कर्म करते कुठलं, तर त्याच्या प्रती संतुष्टता बाळगली पाहिजे, कृतज्ञता भाव बाळगला पाहिजे. संतुष्टीचं कथन्युता कालेन धम्म सवनं एतं मंगल उत्तम. आणि काळानुसार हे धम्म श्रवण करत राहिलं पाहिजे. यामध्ये बुद्ध म्हणतात तुमचं उत्तम मंगल आहे. त्याच्यानंतर खंतीच सोवच सत्ता समनानंच दर्शनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगल उत्तम. क्षमाशील होणं. खंतीच सोवच सत्ता समनानंच दर्शन. श्रमणाचे वारंवार दर्शन करत राहणं. कुठे कुठे भिक्षू दिसत नाही. श्रमणाचं दर्शन खूप दुर्लभ आहे, म्हणून वारंवार श्रमणाचं दर्शन करणं, दान पुण्य कर्म करणं, यामध्ये उत्तम मंगल आहे. त्याच्यानंतर तपोच ब्रह्मचर्यांच अरिय सत्यान दर्शनं निब्बान सच्ची क्रियाच एतं मंगल उत्तम. तप करणं, अमावस्या पौर्णिमा 2 अष्टम्यांना उपवास धारण करणं, 8 शिलाचं पालन करणं, ध्यान साधनेला जाणं. इथे विपश्यना केंद्र आहे. आपल्या विहारातही आपण ध्यान करू शकतो. आनापानसतीचं ध्यान करू शकतो, मैत्री भावनेचं ध्यान करू शकतो, बुद्धानुसतीचं ध्यान करू शकतो, धम्मानुसतीचं, संघानुसतीचं, देवतानुसतीचं, आहे की नाही. आनापानसती हे 10 सत्य आहेत. या सतीचं कोणत्याही आपण ध्यान करू शकतो, मैत्री भावना करू शकतो. यामध्ये आपलं उत्तम मंगलच मंगल आहे. तप करणं, 4 आर्य सत्याचं दर्शन करणं. 4 आर्य सत्य दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण आहे, दुःखातून निघण्याचा मार्ग आहे. अशा ह्या 4 आर्य सत्याचं दर्शन करणं, यामध्ये उत्तम मंगल सांगतात भगवान. तर फुटस्स लोक धम्मेही चित्तं यस्सन कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगल उत्तम. फुटस्स लोक धम्मेही, या लोक धर्मामध्ये आपल्या सोबत ह्या 8 गोष्टी घडत राहतात. कधी सुख पण येते, कधी दुःख पण येते, कधी हानी पण होते तर कधी लाभ पण होते, कधी जय पण होते तर पराजय पण होते, निंदा पण होते, स्तुती पण होते. ह्या गोष्टी सतत चालू राहतात. पण यामध्ये आपलं चित्त अजिबात कंपित न होऊ देणं, यामध्ये काय आहे, उत्तम मंगल आहे, असं भगवान बुद्ध त्या देवताला सांगत होते. तर देवता सुद्धा असतात, भूत प्रेत सुद्धा सगळं आहे. तुम्ही वाचा विमान वत्थू पेत वत्थू. एकदा मी असाच अरण्यात ध्यान करत होतो आणि एकदमच असं वाटलं की माझ्या छातीवर कोणीतरी येऊन बसलं आणि दाबत आहे गती. तर मग मी इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न, बुद्धाचे गुण गाल तुरंत ते चाललं गेलं. म्हणजे बघा या बुद्धानुसतीत किती बल आहे, या बुद्धाच्या वंदनेत किती बल आहे. आपण बघतो आपल्याच लोकांच्या, कोणत्याही आपल्याच काय, आपले सगळे हे सगळे फक्त हे शरीर काय आहे, हे 8 कलापानी भरलेलं आहे. याच्यात चित्त आणि हे धातू आहेत, पृथ्वी धातू, जल धातू, वायू धातू, अग्नी धातू, आणि हे वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, हे मन, हे खंड आहे. तर वेदना अनुभव करणारा घटक, संज्ञा मूल्यांकन करून ओळख करणारा घटक,
विज्ञान मनाचा जाणणारा घटक, संखारा राग द्वेष मोहाच्या गाठी बांधणारा घटक, तर याने बनलेलं हे शरीर आहे. हे सगळे सगळ्याचे सारखेच आहेत. आपण बघतो कितीक लोकांच्या अंगात येते, मग चालले आपण या देवाकड, मग सैलानी बाबाकड, तर कोणी कोणत्या गुना बाबाकड, तर कोणी कोणत्या माईकड, तर कोणी कशाकड, आहे की नाही? कारण आपली बुद्धावर श्रद्धा नाही ना. तुम्ही जर रोज वंदना केली ना तर तुमच्या कधीच अंगात येणार नाही. असं ऐकलं का कधी की तुम्ही वंदना करत आहात तुमच्या अंगात आलं, आहे की नाही? तर तुम्ही वंदना रोज करा. आपल्या चित्तावर रोज वंदना जर करत राहणारा व्यक्ती असला तर त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. भगवंतांनी सांगितलं एकदा भिक्षूंना धज्जक सूक्तामध्ये, भिक्षू तुम्हाला जर भीती वाटली अरण्यात ध्यान करताना, आता मी अरण्यात किती वेळा ध्यान करताना माझ्याजवळ वाघ आला, अस्वल आली, बिबट्या आला, साप आले, तर हे मी परित्राण करायचो. त्या परित्राणात एवढं बल आहे. तर ते परित्राणावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आपले जर काही कर्म असतील तर आपल्यावर हानी होऊ शकते, पण आपली श्रद्धा ही दृढ असली पाहिजे. म्हणून आपली ही श्रद्धा परिपूर्ण करण्यासाठी बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण, संघाचे 9 गुण, याच्यावर परिपूर्ण श्रद्धा ठेवणे आणि वारंवार पुण्य कर्म करत राहणे. पुण्यांचे पुरीसो कैरा कैरा तेन पुनः पुनम तम्मी छंदन कैरा तर पुण्यन सुखस उच्चयो. म्हणून पुण्य करणाऱ्या व्यक्तीने असा छंद बनवला पाहिजे वारंवार पुण्य कर्म करण्याचा, जेणेकरून त्या पुण्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत असते, अशी ती गाथा म्हणते. म्हणून पाप कर्म कधीही करू नये. तर पाप कर्म पापंचे पुरीसो कैरा नतं कैरा पुनः पुनः न तम्मी छंदन कैरा तर दुःखं पापस उच्चयो. जरी एखाद्या व्यक्तीच्या हातून प्राणी हिंसा, चोरी, व्याभिचार, खोटं बोलणं, नशापता, पंचशील भंग झाला असेल तर ते ठीक आहे, पण त्याला वारंवार करू नका. नतं कैरा पुनः पुनः, त्याचा असा छंद नका बनवू. जसा लोकांना छंद असते दारू पिण्याचा, व्याभिचार करण्याचा, खोटं बोलण्याचा, नशा करण्याचा, तो वारंवार नका करू असं बुद्ध म्हणतात, की जेणेकरून तुम्हाला दुःखच दुःख भोगावं लागेल. इद तप्पती पेच्च तप्पती पापकारी उभयत्त तप्पती पापं मे कथंती तप्पती भीयो तप्पती दुर्गतिंगतु. की पाप कर्म करणारा व्यक्ती इथे पश्चाताप करतो आणि मेल्यानंतर परलोकातही पश्चाताप करतो. 31 प्रकारची भूमी भगवंतांनी सांगितली. नरक, प्रेत, असुर, तिरच्छान, मनुष्य, चतुर महाराजित देवता, तावंतिसा, यामा, तुषिता, निम्मा नरती, परनिमित्त वसवती, पारिसज्जा, पुरोहिता, परित्ताभा, परित्त सुभा, शुद्ध किनका, वेह फला, असह्य सत्ता, सुदस्ता, सुदस्सी, अकनिष्ठा, वेह फला, आकाशानंच्या यतनभूमी, विज्ञानंच्या यतनभूमी, आकिंचन्य यतनभूमी, नैवसन्या नासन्या यतनभूमी. त्याच्यानंतर निब्बाण आहे. जो व्यक्ती खरोखर बुद्धाच्या मार्गावर चालतो त्याला ही 31ही भूमीचा चित्त, चेतसिक, रूप, निर्वाण या गोष्टीचा अभ्यास असतो. तेव्हा तो परिपूर्ण आपल्या या भवचक्रातून या पटिच्च समुत्पाद जो अविद्या पच्चया, संखारा संखार पच्चया, विज्ञान विज्ञान पच्चया, नामरूपं नामरूप पच्चया, सळायतन सळायतन पच्चया, फस्स फस्स पच्चया, वेदना वेदना पच्चया, तन्हा तन्हा पच्चया, उपादान उपादान पच्चया, भव भव पच्चया, जाती जाती पच्चया, जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा संभवंती एवं मे तस्य केवलस दुःख खंडस समुदय होती. हे दुःख आणि दुःख समुदायाच्या कडे आहेत 12 आणि दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा याच्या 12 कडे आहेत. अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा, संखार निरोध, संखार निरोधा, विज्ञान निरोध, विज्ञान निरोधा, नामरूप निरोधो, नामरूप निरोधा, सळायतन निरोधो, सळायतन निरोधा, फस्स निरोधो, फस्स निरोधा, वेदना निरोधो, वेदना निरोधा, तन्हा निरोधो, तन्हा निरोधा, उपादान निरोधो, उपादान निरोधा, भव निरोधो, भव निरोधा, जाती निरोधो, जाती निरोधा, जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा निरुद्धंती एवं मे तस्य केवलस दुःख खंडस निरोधो होती. तर हे आपल्याला पटिच्च समुत्पाद कळायला पाहिजे. तेव्हा कधी आपली खरोखर श्रद्धा आणि हे दुःखचक्र भवचक्र तोडण्यात आपल्याला बल प्राप्त होते आणि याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. ध्यान करणं, ध्यान करून त्याच्यानुसार आचरण करून पालन करून हे दुःखाचा नाश करणं, 4 आर्य सत्याचं दर्शन करणं, यामध्ये तुमचं उत्तम मंगल होणार. आपण काय आपल्या घरचेच काम धंदे आपल्याला सरत नाहीत, आहे की नाही? अभय माय काय नाही माय मला काय नाही होत, आहे का नाही? आता हे आम्हाला जास्त बोलता येत नाही.
आपल्या हिंगोलीकडची भाषा, माझा हिंगोली जिल्ह्यातलाच जन्म आहे, लिंबाळा गाव आहे की नाही? असो, पण बघा हे आपल्याला दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपद आहे. जोपर्यंत चार आर्य सत्य हा पटीच्य समुत्पाद, हा कार्य कारण भाव, हेतू पच्चय, आरंभण पच्चय, अधिपती पच्चय, अनंतर पच्चय, समनंतर पच्चय, सहजात पच्चय, अन्य पच्चय, निश्चय पच्चय, उपनिश्चय पच्चय, पुरेजात पच्चय, पच्छाजात पच्चय, आसेवन पच्चय, कम्म पच्चय, विपाक पच्चय, आहार पच्चय, इंद्रिय पच्चय, झान पच्चय, मग्ग पच्चय, संपयुक्त पच्चय, विपयुक्त पच्चय, अर्थी पच्चय, नत्थी पच्चय, विगत पच्चय, अविगत पच्चय. हे पठ्ठाण जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत खरी बुद्धावर श्रद्धा जागत नाही तर काय नाही. बाबासाहेबाला हार घालून ठेवतात, 6 डिसेंबरला घालतात, 14 एप्रिलला उतरवतात. फोटो सगळे काळे भोर, किती त्याच्यावर धूळ, त्या विहारात किती धूळ. असे कित्येक विहार पाहिले, ताली लावून असतात तिथे. कमिट्याचे भांडण, भंतेजी बाहेर रात्री बेरात्री आले तर कोणी येत नाही, भंतेजी बाहेरच राहतात. असे काही विहार आहेत. म्हणून पुण्य करण्यासाठी कमीत कमी आपल्या विहाराची रोज साफसफाई आपल्याला करता आली पाहिजे, आणि रोज त्यानं आपलं पुण्य होते. आपण आपलं जसं घर साफ करतो तसं आपण विहार रोज साफ केलं पाहिजे, तेव्हा कधी आपलं पुण्य होत असते. हे कामधंदे रोजचेच आहेत, हे कामधंदे जीवनभर आहेत, मरेपर्यंत आहेत. पण तुम्हाला हे कामधंदे हे तुम्हाला सुगतीला प्राप्त होऊ देत नाही, सुगतीला घेऊन जात नाही. पण जे तुम्ही केलेले पुण्य, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवून विहारात रोज साफसफाई, पंचशील धारण करणं, अष्टशील धारण करणं, हे तुम्हाला सुगतीला नेऊ शकते. तर आजच्या ठिकाणी या 24व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदे निमित्ताने भिक्खू संघाने मला धम्म देण्यासाठी निवडलं. त्यामुळं मी भिक्षू संघाचा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. इथेच थांबतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. साधु साधु.